इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांना अमेरिकेने कसे शोधले आणि मारले त्याचे विश्लेषण. खामेनी हे सर्वोच्च नेता आहेत, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवून होतं अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA आणि याच्याशिवाय इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद. आणि हे लक्ष सॅटेलाईटच्या थ्रू केलं जात होतं. हे लक्ष त्यांचे जे टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन होतात त्याच्यावरून केलं जात होतं. याच्याशिवाय अमेरिका आणि इस्रायलचे अनेक एजंट्स हे इराणमध्ये आहेत. त्यांच्या मदतीने सुद्धा त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जात होतं. तर ज्यावेळेला टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स, सॅटेलाईट इंटेलिजन्स, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन, जमिनीवरती असलेले तुमचे हेर, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून ज्यावेळेला माहिती मिळाली की ते या ठिकाणी आपल्या घरामध्ये लपलेले आहेत, त्यावेळेला नेमका हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये ते मारले गेले. कारण काय की जर त्यांनी आपलं ठिकाण एकदमच जास्त बदली केलं असतं आणि त्यांनी आपलं टेलिफोनचं कॉन्व्हर्सेशन पूर्णपणे थांबवलं असतं आणि जर त्यांनी उघडपणे कुठली पण कारवाई केली नसती तर एखाद्या वेळा ते वाचले असते. परंतु ते ज्या पद्धतीने सगळ्या जगाशी बोलत होते, अनेकांना दम देत होते, तर त्याच्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिकली टार्गेट करणं हे सोपं झालं, सॅटेलाईटनी टार्गेट करणं सोपं झालं आणि मग जमिनीवरच्या गुप्तहेरांनी त्यांची नेमकी जागा सांगितली आणि त्याच्यामुळे मिसाईल अटॅक करून जवळजवळ 30 मिसाईल ही मारली गेली. त्याच्यामध्ये खामेनी हे मारले गेले. तर थोडक्यात हे सॅटेलाईट रेकीचं यश आहे. हे त्यांचे जे कम्युनिकेशन मॉनिटर केलं याचं यश आहे. हे गुप्तहेर जे जमिनीवरती काम करत होते त्याचं यश आहे. आणि अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तहेर संस्थांनी एकत्रित काम केलं त्याचं पण हे यश आहे.